नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्ही पाहतात लग्नानंतर होईलच प्रेम. आजचा एपिसोड हलका फुलका, थोडासा मजेशीर आणि शेवटी ट्विस्टने भरलेला होता. सुरुवातीला आपण पाहतो की पार्थ काव्याला गाडी चालवायला शिकवत असतो. काव्या थोडी नर्वस असली तरी तिला पार्थ कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचवेळी काव्याच्या आयुष्यात एक छोटासा ट्विस्ट येतो. तिची मैत्रीण तिला पाहते पण काहीतरी कारणाने भेटायला टाळते. इथेच थोडासा सस्पेन्स तयार होतो आणि नक्की काय चाललंय यानंतर घरातील सीन खूपच मजेशीर दाखवला आहे. सगळे मिळून उन्हाळा, कैरीचं पन्हं आणि जुन्या आठवणी यावर गप्पा मारत असतात. जीवा, मिथुन काका आणि बाकी सगळ्यांमधील संवाद खूपच एंटरटेनिंग वाटतो. विशेष म्हणजे जीवा आणि नंदिनीचा पन्ह्याबाबतचा छोटासा वाद आणि त्यावर सगळ्यांची हसणारी रिॲक्शन. हा सीन खूपच नॅचरल आणि रिलेटेबल वाटतो. घरात दोन्ही सुनांचं म्हणजेच काव्या आणि नंदिनीचं कौतुक होतं आणि इथेच मानिनीचा सपोर्टिव्ह सासू म्हणून दिसणारा स्वभाव खूप छान दाखवला आहे. पण या सगळ्या पॉझिटिव्ह वातावरणामध्ये एक वेगळीच गोष्ट शांतपणे असते. रम्या ती बाहेरून हसते, बोलते पण आतून काहीतरी प्लॅन करत असल्याचं स्पष्ट दिसते. रम्या आणि वसू आत्यामधील संवाद ते पाहून कळतं की रम्या काव्याच्या कॉन्फिडन्स तोडण्याच्या तयारीत आहे आणि इथेच खरी गेम सुरू होते. दुसरीकडे विजयचा ट्रॅकही पुढे सरकतोय. त्याचे रम्याबद्दलचे फिलिंग्स आणि तिच्याशी बोलण्याची स्टाईल थोडी वेगळी आणि लक्ष वेधून घेणारी आहे. रम्या त्याचा वापर पुढे कसा करणार आहे हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. दरम्यान नंदिनी आणि जीवाचा ट्रॅक खूप वेगळ्या मूडमध्ये दाखवलेला आहे. जीवा ट्रेनर मोडमध्ये येऊन नंदिनीला जबरदस्ती व्यायाम करायला लावतो. नंदिनी खूप थकलेली असते पण तरीही ती प्रयत्न करत राहते. इथे एक इमोशनल टच दिसतो. वेट लॉस हा सोपा प्रवास नाही आणि नंदिनीचा स्ट्रगल खूप रिअल वाटतो. पण जीवाचा थोडासा ओव्हर स्ट्रिक्ट अप्रोच प्रेक्षकांना खटकू शकतो. यानंतर येतो आजच्या एपिसोडचा मुख्य टर्निंग पॉईंट. रम्या काव्याच्या मनात भीती निर्माण करते. ती एक ॲक्सिडेंटची गोष्ट सांगते आणि ती इतक्या कन्व्हिन्सिंग पद्धतीने सांगते की काव्या पूर्णपणे घाबरते. तिचा ड्रायव्हिंग कॉन्फिडन्स डळमळीत होतो. परिणामी जेव्हा पार्थ तिला पुन्हा गाडी चालवायला सांगतो तेव्हा ती मेंटली डिस्टर्ब असते आणि नीट गाडी देखील चालवत नाही. पार्थला काव्याचं हे बदललेलं वागणं समजतच नाही आणि तो चिडतो. पण काव्याच्या मनात चाललेली भीती त्याला कळत नाही. इथे एक छान कॉन्फ्लिक्ट तयार होतो. बाहेरून साधा दिसणारा पण आतून खूप गुंतागुंतीचा. एपिसोडच्या शेवटी काव्या पूर्णपणे घाबरलेली दिसते आणि ड्रायव्हिंगमधून ब्रेक घेते. पार्थ विचारात पडतो की अचानक कसं काय बदललं आणि इथेच एपिसोड संपतो. तसंच नवीन प्रोमोमध्ये आलेला जो ट्विस्ट आहे तो खूप मोठा आहे. नंदिनी आई होऊ शकणार नाही असा संकेत दिला आहे तर दुसरीकडे काव्य आई होणार असल्याचं दाखवलं आहे. हा ट्रॅक पुढे खूप ड्रामा आणि इमोशन्स घेऊन येणार हे नक्की. एकंदरीत आजचा एपिसोड हलक्या फुलक्या मोमेंट्स, स्टबल प्लॅनिंग आणि शेवटी स्ट्रॉंग इम्पॅक्ट देऊन ट्विस्टने भरलेला होता. खास करून रम्याचा गेम आता सिरियस होत चाललाय आणि काव्याच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो. आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन हा रिव्ह्यू व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. तुम्हाला असेच रिव्ह्यू व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा.